नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. मकरंद भाऊराव वाघमोडे, गाव कोरेगाव, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. आज तारीख आहे 6 मार्च, महिना आहे 2025 आहे. आपण तुमच्या ऊस आणि हरभरा या प्लॉटमध्ये आहोत. किती एकरचा प्लॉट आहे? 2 एकर. 2 एकरचा आहे. आता हे जे तुम्ही ऊस लावले हे कोणतं आहे? 86-032. बरं, याची लावण कधी झाली? 18 डिसेंबर 2000. 18 डिसेंबर 2024. आज जर बघितलं तर 6 दिवस म्हणजे 2.5 महिन्याचा प्लॉट आहे. बरोबर आहे. आता याला तुम्ही यावर्षी ग्रीन प्लॅन कंपनीची ट्रीटमेंट केलीत. हो बरोबर. काय काय केले? सुरुवातीपासून काय काय केले सांगा. भूमी पॉवर, हां, आणि पोटॅश आणि प्रोम. हां, हे 3 खतं आपण लावणीच्या अगोदर पेरलंय सरी सोडतानाच. त्याच्यानंतर ऊस लावल्यानंतर तुम्ही आळवणी केली. हे प्रीमियम जे आहे ना तुमच्या हातामध्ये इकडे, ह्या प्रीमियम आणि ग्रोनाइट आणि ग्रोनाइट्रो आणि ग्रो याची एकरी एक पद्धतीनं तुम्ही फवारणी ड्रिचिंग केली. नंतर एक वेळेस ग्रोनाइट्रोची फवारणी झाली वरून फक्त ऊस आणि हरभऱ्याला. त्यानंतर परवा तुम्ही एक भूमी पॉवर आणि एक 9-24-24 हे खत वापरले. म्हणजे आतापर्यंत 2 डोस झाले तुमचे. आत्तापर्यंत जे वापर केलात आता तुम्ही हे, त्याच्यावर या ऊसाला बी आणि हरभऱ्याला बी फायदा काय झाला? म्हणजे वाढ इथं म्हणजे दरवेळेसपेक्षा वाढ वगैरे ऊस चांगला व्यवस्थित आहे. हा, कळा हिरवीगार आहे. आता ऊसामध्येच महत्त्वाचा टप्पा असतो फुटवा. सुरुवातीचे 90 दिवसापर्यंत जर तुम्ही फुटवा योग्य काढलात तर ऊसामध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. तर या ठिकाणी तो ठेवा पाठवला. तर या ठिकाणी एक फुटवाचा आहे. इथंच नाही, फुटवा किती आहे जरा मोजून दाखवता का? आता इथलं मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आता याला लागून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. हां, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर कमीत कमी फुटवा किती आहे? 10 11 12 11 12 11 12 फुटवा आहे. म्हणजे जे सुरुवातीचा टप्पा आहे फुटवा काढायचं जे आहे त्याच्यामध्ये आपण सक्सेसफुल आहोत. कळा वगैरे कशी यायची? काय एकदम छान आहे. अच्छा, आता मी यायला थोडा उशीर झाला तुमच्याकडं, परंतु जर प्लॉट बघितला आपण तर एकसारखा आहे. आपण जिथं थांबलोत हाच चांगला नाही तर पूर्ण प्लॉटच आता एक नंबरचा आहे. बरं ना? पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला आता एक समान प्लॉट आहे. कुठं खालीवर आहे का? नाही, कुठंच खालीवर असं नाही. कसला रोग नाही, रोग वगैरे काहीच नाही. एक फवारणी झाली. तसं जर बघितलं तर गरज होती आपल्याला, परंतु तुमच्या कामाच्या व्यस्ततेमुळे ते झालं नाही. आता हे जो तुमचा रिझल्ट आला आहे, इतर लोकांना काय संदेश सांगचाल तुम्ही आत्तापर्यंतच्या वापरावर? इतर म्हणजे दरवेळेस खताच्या वापरापेक्षा हे जरा समाधानकारक. तुम्ही कोथिंबीरला पण वापरता आपलं? हो, कोथिंबीर, मेथीला पण बीज प्रक्रियेसाठी एसटी वापरता? वापरलेली आहे. चांगला रिझल्ट आहे ना? मर रोग वगैरे त्याच्यामुळे काही नाही. म्हणजे हे चांगलं आहे की? हो, चांगलं. हां, हे तुम्हाला विठ्ठल मुगळे सर जे कडदरेचे आहेत त्यांनी दिलंय आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे सगळं. ओके, धन्यवाद.